happyfarmer.in या ऑडिओ ब्लॉगमध्ये आजचा आपला विषय आहे AI मुळे जीवन अधिक महाग होईल का? सध्या सर्वजण सांगतात की कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आपलं AI हो, काम सोपं करेल, वेळ वाचवेल आणि उत्पादकता वाढवेल. पण याची दुसरी सुद्धा बाजू आहे. AI मुळे भविष्यात जीवन अधिक महाग होण्याची शक्यता आहे. त्याचं कारण काय तर चला समजून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणतंही AI एखाद्या मशीनमध्ये ज्यावेळेस काम करतं त्यासाठी लागतात चिप्स. बटाट्याच्या नाही बरं का. तसं असतं तर आज शेतीला सोन्याचे दिवस आले असते. शेतकऱ्यांनी चिप्सच उगवायला सुरुवात केली असती. तसं मला वाटलं होतं की आपलं सोयाबीन म्हणजे सुद्धा एक व्हाईट गोल्ड, जसं कापूस आपलं पांढरं सोनं आहे तसं सोयाबीनसुद्धा आपलं येल्लो गोल्ड होईल, पण झालं नाही. आत्ता थोडा जरा भाव वाढला आहे, पण तो सुद्धा काल परवा 500 रुपयानं कमी झाला. हे पाहून वाईट वाटलं. चला मूळ मुद्द्यावर येतो. आज मजुरांची म्हणजे लेबरची कमतरता असल्यामुळे अनेक उद्योग रोबोट वापरण्याच्या विचारात आहेत. आमच्या एका मित्राच्या घरी तर एक छोटा रोबोट आहे. साफसफाई सगळं घर पूर्ण न सांगता करतो. त्याला काही सांगायची गरज नाही, फक्त प्रोग्राम लावायचा. सकाळी एखादी बाई येऊन कसं घर साफ करते तसा हा साफ करतो. पुढं कारखान्यामध्ये यंत्रसामुग्रीमध्ये सुद्धा सर्वत्र AI आणि चिप्सची गरज लागेल. कारण माणसाला काम नको आहे. आपल्याकडं तर आहेच रेवड्या सिस्टीम, रॅशन फ्रीमध्ये, सगळं फ्रीमध्ये देण्याची आपली सिस्टीम आहे. त्यामुळं माणसाच्या हाताला काम नको आहे. काय नाही झालं तर फक्त रील चालतील. मूळ मुद्द्यावर येतो. यामुळं चिप्सची मागणी वाढेल. जर पुरवठा कमी पडला तर उद्या मोबाईल, लॅपटॉप, कृषी यंत्रे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू महाग होऊ शकतात. कारण की एक लक्षात घ्या, रोबोट बनवायला जी चिप्स लागते ती चिप्स तुमच्या मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये सुद्धा लागते. त्यामुळं या गोष्टी भविष्यात महाग होतील. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आपल्याला समजलं पाहिजे ते म्हणजे असं आहे की AI साठी फार मोठी डेटा सेंटर लागतात. आता या डेटा सेंटरला चालवण्यासाठी जवळपास आपल्या भाषेत सांगायचं म्हणलं तर एक 500, 700, 1000 HP जवळपास 200-300 मोटर लागतात. म्हणजे एवढी लाईट लागते, कारण की त्याला थंड ठेवावं लागतं. पुन्हा जर याची लाईट गेली तर सगळेच प्रणाली ठप्प होऊन जाईल. हवेतले विमानं काय किंवा आता मी जे बोलतोय ते तुमचं इंस्टाग्राम किंवा यूट्यूब काय, यासाठी बॅकअप पॉवर लागते. आता AIचा वापर जितका लागेल तितकं आपल्याला वीज लागेल. नवीन वीज म्हणलं की पुन्हा ट्रान्समिशन लाईन आली, पायाभूत सुविधा आल्या, त्यासाठी मोठा खर्च झाला. आता एवढा सगळा खर्च ज्या कंपन्या करत आहेत त्याचा अधिभार कुणावर लागेल? मिडलमॅन म्हणजे कॉमन माणसावर लागणार. कसा लागणार? ज्यांच्या घरावर सोलार नाही त्यांना 10 रुपये 12 रुपये युनिट द्यावं लागणार. पुन्हा इतर भार आहेतच. जर तुम्ही लाईट बिल जर बघितलं त्याच्यावर लिहिलं असतं हा भार तो भार. आता पुन्हा त्यात आपली काही जनता सोशल मीडियावर AIचे फोटो, व्हिडिओ, कंटेंट, चाळेबाज, टीकाखोर, भूलथापा कंटेंट हे बनवत आहे. याला आपला युवा वर्ग आणि रिटायर 60 क्रॉस झालेले लोक मस्त आपलं मनोरंजन बघून मनोरंजन करत आहेत. गेले दिवस लोक पहिलं पारावर बसत होते, संध्याकाळी गाथा, हरिपाठ. आपले तरुण युवा मित्र काहीतरी क्रिकेटच्या गप्पा, काहीतरी अर्थपूर्ण प्रकल्पावर रंग बनवता येईल का, काही वर्गणी करून गावामध्ये काही समाजनाट्य किंवा गावात काही कलेची वस्तू आणता येईल का, असा विचार करत होते. किंवा काय नाही झालं तर बाबा उन्हाळ्यामध्ये एखादा गावाचा कडचा नाला बंधारा बांधता येईल का, पोते जमा करून त्याच्यात वाळू भरून. असं आम्ही तरुण युवा मित्र पहिलं करत होतो. आता काय नुसता कंटेंट आहे, सगळीकडं स्क्रोलिंग चालू आहे. तिसरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढं सबस्क्रिप्शन नावाची जी सुरुवात आहे ती सुरुवात होईल. आता पहिलं काय राहायचं की मी एकदा टॅलीचं सॉफ्टवेअर घेतलं की मग मी त्याच्यावर आपली कामं करायचो. किंवा वर्ड प्रेस आहे आपल्या लॅपटॉपमधलं, त्याला दरवर्षी टाकायची गरज नव्हती. ते आपलं व्यवस्थित चालायचं. आता काय झाले बघा, AI मुळे ChatGPTला रिपोर्ट करतोय, व्हिडिओ एडिटिंग करतोय, भाषा शिकतोय, व्यवसाय करतोय, सगळं AI वर अवलंबून आहे.
आता हे AI वाले काय करतात की तुम्हाला दर महिन्याला दर महिन्याला 100 रुपये चार्ज द्या, 200 रुपये चार्ज द्या, असे तुम्हाला छोटे छोटे सबस्क्रिप्शनचे चार्ज लावून तुमच्याकडून पैसे घेतात. म्हणजे कसं बघा की जी गोष्ट आपल्याला आयुष्यभर करायची होती आणि एकदाच पैसे दिले तर कायमची वापरायची, एकदाच पैसे देऊन वस्तू कायमची वापरण्यापेक्षा आपल्याला दर महिन्याला रेंटल म्हणजे ती किरायाने घ्यावं लागेल, असं हा प्रकार आहे. आता दुसरीकडं आपल्या देशात कुणी बोलणार आहे का? आज रिचार्ज 300 रुपये, 250 रुपये, 500 रुपये आहे. आता माझ्यासारखा कार्यकर्ता जो कधी इंटरनेट वापरतच नाही, वापरलं तर एखाद्या वेळेस शनिवार रविवारी वापरेल, त्यानं दररोज 1 ते 2 GB डेटाचा पैसे द्यायचे का? आता ज्यानं वापरत नाही त्यालाही पैसे आहेत आणि ज्यानं वापरते त्यालाही पैसे आहेत. कुणी काय बोलायला तयार आहे का इथं? काय नाही. आता हे सगळं झालं तर काय होईल? महागाई वाढेल. इलेक्ट्रॉनिक चिप्स महागल्यामुळं हे जे आपले सगळे यंत्र आहेत त्याची किंमत वाढेल. मोठे डेटा सेंटर उभं करण्यासाठी जमिनीचे रेट वाढतील. आता हे जमिनीचे रेट कुठं वाढतील? शहरामध्ये ज्यावेळेस जमिनीचे रेट वाढतात त्यावेळेस जे पायाभूत उद्योग आहेत ते तिथे येणार नाहीत, कारण की त्यांना ते परवडणार नाही. फार कमी बुद्धिमान माणसाच्या हाताला काम भेटेल. म्हणजे कसं, आता हे AI वापरणारे लोक काय आपले काय सामान्य 10वी-12वी पास आहेत का, किंवा ते तयार करणारे? इथं काय की एकदम ब्ल्यू बेबी म्हणजे फार हुशार आणि बुद्धिमान लोक, पण 1-2च, त्यांच्या हाताखाली रोबोट, यांच्याच हाताला काम मिळेल. शेवटी काय तर बाजारामध्ये जमीन, वीज आणि सेवांचे दर वाढतील. आता याचा सगळा खर्च कुठून येणार? हे काय आमच्या शेगावचं गजानन महाराजाचं मंदिर आहे का? तिथं तुम्ही देणगी दिली तर तुम्हाला बाबा राहण्याची खाण्याची व्यवस्था एकदम माफक दरात होईल, असं नाही. AIची किंमत आपल्याला आता नाही दिसत, पण जर प्रश्न पडला तर उद्या वीज आहे, सबस्क्रिप्शनचे पैसे आहेत, इलेक्ट्रॉनिक गोष्टीच्या वस्तू आहेत, ह्या सामान्य माणसाला परवडणाऱ्या आहेत का? भविष्यात आपण वस्तूचे मालक कमी आणि विविध सेवांचे मासिक ग्राहक जास्त असू. AI आपल्याला अधिक सक्षम बनवेल, पण त्याची किंमत आपण दर महिन्याला भरत राहू. हा विचार करण्यासारखा आहे. हे सगळं ठीक आहे. मातीला जिवंत करणारी सिस्टीम आणि पिकांना पोषण आणि मुळाची वाढ करायची असेल तर सी बिल्डरचा वापर तुम्ही करू शकता. सी बिल्डर हे औषध happyfarmer.in वर उपलब्ध आहे. लेख आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रासोबत शेअर करू शकता. ऑडिओ जर ऐकायचा नसेल तर हा लेख तुम्ही happyfarmer.in यावर वाचू सुद्धा शकता. धन्यवाद.